नमस्कार, आपण बघत आहात एक छोटा व्यावसायिक आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी, मजुरी भाग पाडण्यासाठी, कुठेतरी पोटाची खळगी भरण्यासाठी करतोय व्यवसाय। देवदेवतांचे आणि महामानवांचे छोटे छोटे फोटो फक्त 20 रुपयाला एक असे फोटो बनवून आपला संसाराचा गाडा चालवतोय। युवक आणि युवतीसाठी हा एक खास व्यावसायिकांचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे। नमस्कार मित्रांनो, आपण आज चिखली तालुक्यातील एकलारा या गावी आहोत। इथे येण्याचं कारण असं आहे की परमहंस किसनदेव महाराज यांची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त काही व्यावसायिक आपल्याला भेटलेले आहेत। मित्रांनो, तारुण्य वयामध्ये जेव्हा माणूस या ठिकाणी नोकरीच्या पाठीमागे लागतोय, कोणत्या एखाद्या व्यवसायाच्या पाठीमागे लागतोय, परंतु व्यवसाय कोणता करायचा, नोकरी कोणती करायची, सारखा या ठिकाणी तो भरकटत असतो। का असतो भरकटत? की त्याला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी मिळत नाही। म्हणून आज हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी बनवतोय। ह्या ज्या मुलं आहेत त्या मुलांना कुठेतरी चांगला संदेश आणि त्यांच्या डोक्यामध्ये सारखं सातत्य या ठिकाणी असतंय की हा व्यवसाय करू का तो व्यवसाय करू, परंतु असे काही व्यावसायिक आपल्या सोबत आहेत। उदरनिर्वाह या ठिकाणी छोटे छोटे फोटो बनवून देवदेवतांचे, महामानवांचे जे फोटो आहेत ते फोटो बनवतायत आणि आपली उपजीविका करतायत। भाऊ, आपलं गाव कोणतं आहे? खामगाव। खामगाव, बरं आपलं नाव? निमकर्डे, सुनील अर्जुन निमकर्डे। अच्छा, बरं आपलं कितचं शिक्षण वगैरे काही? काहीच नाही, शिक्षण काहीच झालेलं नाही। पण किती वर्षापासून व्यवसाय करताय? 25 वर्षापासून व्यवसाय करतात। उपजीविका याच्यावरतीच आहे? म्हणजे उपजीविका आपली संसाराचा गाडा याच्यावरती चालतोय। बोला, तुमचा पोटा पाण्याचा हा व्यवसाय आहे? हाच व्यवसाय, पोटा पाण्याचा हा व्यवसाय, पोटा पाण्याचा व्यवसाय आहे मित्रांनो। परंतु कोणत्याही प्रकारची लाज न धरता कुठेतरी या ठिकाणी छोट्या व्यवसायातून मोठा बनायचं आणि आपला संसाराचा गाडा या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी पुढे न्यायचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे। बरं, काय सांगणार, किती वर्षापासून करते? 25 वर्षापासून या व्यवसायामध्ये आपण समाधानी आहात का? समाधानी म्हणजे लय समाधानी आहे। बरं, साधारणतः काय रोज भरतोय आपल्याला? 500 रुपये 400 रुपये, मग बाजारात 300, 500-400च्या आसपास। पहिले किती पडायचा? पहिले खूप पडायचा, आता नाही पडत। पण का पडत नाही बरं? याचं कारण काय? याची मागणी कमी झाली? पैसा नाही आहे लोकांजवळ, पैसा नाही आता लोकांजवळ, पैसा नाही आहे मित्रांनो। पैसा तितकाच आहे, परंतु जिभेचे चोचले कसे वाढतायत त्या पद्धतीने या ठिकाणी चोचले या ठिकाणी माणसाचे वाढलेले आहेत। लोकांना हे बघा मित्रांनो, हा काच आहे, हा साधा फोटो आहे, परंतु फोटोला चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं द्यायचं, आणि छोटे छोटे आहेत। हे बघा, हा एक टेप आहे, टेपच्या साह्याने हे फोटो बनवतायत। कला आहे, कला ही एक जिवंत असते आणि कला कोणत्याही कला क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण जर उतरलात, आपलं जर ध्येय जर गाठायचं असलं तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये ध्येय गाठू शकतो। बरं, आणखीन काय संदेश देणार मुलांना? व्यवसाय कसा करावा कोणत्याही क्षेत्रामध्ये? अहो लाजू नका, तुम्हाला दर्शक बघतायत। लाजू? बरं, काय वाटतंय तुम्हाला, हा याच्यामध्ये समाधानी आहात? समाधानी तर लय मोठी आहे। बरं, कोणकोणत्या यात्रा करताय आपण? इकडला इकलारा, रानंतरी बस पाठवता, बस 3च यात्रा, बस 3च करतायत। बरं, मोठे मोठे डोंगर चवली, बरं मोठ्या मोठ्या यात्रेमध्ये जाताय, बाजारामध्ये जाताय का आपण? बाजार हा, फक्त बाजार। बरं, साधारणतः ही जी खरेदी आहे, ह्या आजचा जो माल या ठिकाणी किती रुपयाचा आणलेला आहे आपण? 1200 रुपये बघता मित्रांनो, 1200 रुपयाचा माल आहे। 4000 रुपये होतात आणि 4000 म्हणतात ते 4000 ही आहे कला मित्रांनो। काय आहे, कोणत्याही क्षेत्रामध्ये जात असताना आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ध्येय गाठायचं, परंतु तुम्हाला कोणताही व्यवसाय करत असताना लाज शरम या ठिकाणी बाळगायची नसते। रोडवरती व्यवसाय करतायत काही लोक, या ठिकाणी शोरूम मध्ये व्यवसाय करतायत, करा, परंतु आपल्या मनाने आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कोणत्या व्यवसायामध्ये आहे
हे सुद्धा या ठिकाणी जाणणं महत्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. दर्शक सुद्धा या ठिकाणी बघतायत. आता आपला वेळ भरपूर झालेला आहे म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.